चल सामान घ्या आता. कशाला तिथं नेलाट करत आले काही तरी माणसं असते. कशी आणले तुम्हाला? चल मग चल. ना नको नको बाबा, आमची गाडी नको. बघू शकता काही स्पॉन घेतलेत खायला मार्केटमध्ये. आता विना लेकची इथे आपली गाडी तिथे दादाच आहेत. आणि म्हणजे इथून आता डायरेक्ट रूमवर जाणार आहे, जेवणार आणि झोपणार. मस्त थंड वातावरण एकदम भारी, खूप भारी वाटतंय. काम तरी लागते बाबा, थंडी आहे ना आता. एव्हरीवन, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असली पाहिजे. तर आज खूप दिवसानंतर म्हणजे 2 महिन्यानंतर मी ब्लॉग चालू करतो आहे. खरं म्हणजे जमतच नव्हता बनवायला आणि मग बनवू करून तर आज आम्ही निघलो आहे महाबळेश्वरला जायला. तर म्हणण्यात आलं की बनवूया ब्लॉग. फॅमिलीच आहे आपली, गोव्याला गेलो ती आणि थोडेसे दीदीस आहेत त्या दुसऱ्या त्या, आणि आपला मितांशला तुम्ही बघितलं असेल गोव्याच्या ब्लॉगमध्ये. खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. या ब्लॉगमध्ये पण अशीच मजा करू आपण. आणि 3 ते 4 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. तर आता मितांशाला बघू शकता तुम्ही, मितांश आहे आणि सर्व काही दादाचं वरती आहेत. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये खूप एन्जॉय करू. चला भेटूया पुढे. आता निघतो इथून. जेवायला बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी घेतल्या, म्हणजे मच्छी आहे, चिकन, मटन. चला चल सामान घ्या आता. कशाला तिथं नेलाट करत आले काही तरी माणसं असते. कशी आणले तुम्हाला? चल मग चल. चला चला निघू. चला ही बॅग जाऊ तुमची दे. चल रे ये. तर चला निघतो. सर्व पॅकिंग वगैरे झाली आहे. मेकअप बघू शकता गाईज. मेकअप किट जोडीलाच घेतले बघ. त्यावेळी तुझं सगळं गोव्याचं ब्लॉग बघलं, पण आता हे ब्लॉग मध्ये मजा करशील ना? हा कुठे जायचं? बघला का मार बाबा. काय बघशील तू गोव्याला इगानं बघशील ना दादा? दे बाबा. चल. अशी 2 गाड्या आहेत, एक दादाची आणि एक दादाच्या फ्रेंडची आहे. चला निघतो आता. कोण बाकी आहे? चल आलं का सगळं? चल पटकन. बरं कोंबडा आणली ना? कोंबडा आणली ना? लागाला लात मारी कमरेवर. तर गाईज आता जस्ट निघलोय, म्हणजे आम्ही आमच्या इथून निघलोय. दुपारी निघलोय तर जाम गरम होतंय आणि तिथे गेल्यावर थंड आहे वातावरण का नाही माहीत नाही. आता जे गेले ते सांगत होते का आहे थंड व्यवस्थित म्हणजे. आणि मी पूलवाला सुविधा घेतले, तर काही टेन्शन नाही नंतर म्हणजे. तर चला मजा करू आपण. चला बाय. आता पेट्रोल भरून घेता गाडीत खायला. याच अख्खे ब्लॉक मध्ये याच बघायचं त्यांना. तू टेन्शन जाऊ नको. नको आमची जागा नाही. तर काही आता इथे खरोशीची इथे थांबलोय गोल्डन धाब्यावर. जरा नाश्ता पाणी घेतोय दाराचा. आणि ना नको बाबा, आमची गाडी नको. काही आता पोहोचतो म्हणजे झोपलेलो मस्त आहे की. तर
तर गाईज आता म्हणजे भरपूर लांब आहे अजूनपर्यंत, म्हणजे 2 तास लागतील मॅपवर बोलून समजतं आहे. सो आता जरा नाश्ता वगैरे करतो, म्हणजे जस्ट चाय वगैरे प्यायला थांबलो आहे. दादांची गाडी पाठी येतं त्यांच्यासाठी वेट करतो आम्ही. जस्ट हायवेलाच आहे आम्ही, म्हणजे एक्झॅक्ट आता कुठे आहे मला पण नक्की माहीत नाही. ऊन आहे, गरमी आहे थोडीशी. तिथे गेल्यावर जरा थंडावा असेल तर बरं आहे, कारण की गरमी भरपूर होते. गाडीत तर झोपलेलोच होतो मगाचपासून. तर बघू. इथं आता नाश्ता करायला थांबल्या आम्ही. नाश्ता करायला थांबल्या इथे. सर भूक लागली ना सगळ्यांना, सर सांगितले नाश्ता नॉनव्हेजच सांगितले. काही नाश्ता वगैरे करून निघलो आता. गाडीत बसायचंय. जाम नाश्ता केली नाही काय आम्ही नाही घेणार. चला निघूया आता. बोले पादरा बोल तुला. करा, सबस्क्राईब करा. बोल आता बाहेर आहे, बोलायला बाहेर आहे आता. चला काहीच तर निघूया आता. खूप टाइम झाले. सॉरी बाय बाय. भेटू उद्या भेटू आपण. तर गाईज आता घाटात आहे महाबळेश्वरच्या. 28 किलोमीटर लांब आहे इथून आता महाबळेश्वर. थोड्या वेळाने पोहोचो. गाईज बघू शकता व्ह्यू मस्त एकदम, आणि थंड वातावरण झालंय. सो बरं वाटतंय. टाइम पण झालाय पोचायला, लेट निघलो ना म्हणून. आपली गाडी पुढेच आहे एक. तर गाईज आता पोचलोय महाबळेश्वरला, म्हणजे आज जस्ट वरती पोचलोय. आणि आता जाऊ इथे रूमवर. इथून 7 किलोमीटर काहीतरी आहे. तर म्हणजे झोपलेलो, आणि घाट तर एवढे डेंजर होते ना काही सांगू शकत नाही. आणि थंड वातावरण आहे एकदम, खूप थंड. मस्त वाटतंय खरंच. आणि जो ट्रॅव्हल वाटला ना कालोखात, घाट प्रवास खूप सुंदर होता. आणि म्हणजे सावकाश यावे, कारण की एक 1 वे पण आहेत ना. 1 वेचे ते 2-3 ॲक्सिडेंट बघितले आम्ही, जरा डेंजर होते. तर मी ते शूट नाही केलं, कारण की बरं नव्हतं वाटत ना. नाही काही झालं नाही ना, व्यवस्थित होतं ते. पण मस्त वाटलं एकदम असं घाट, आणि लाईट नाही घाटतात ना. सो थंड वातावरण खरंच भारी होता. हे बघा घोडे बघू शकता तुम्ही. तर गाईज आता आल्या जस्ट आपल्या रिसॉर्टवर. रॉयल मिंट रिसॉर्ट बघू शकता, खूप सुंदर आहे खरंच. वायफाय पोहोचत ना. गाईज मगापासून म्हणजे माझी मोबाईलची बॅटरी डाऊन असल्यामुळे मला 2 ते घ्यायला भेटले नाही हॉटेलवरून निघाल्यावर. तर आता आलो आहे जस्ट इथे मार्केटमध्ये. जस्ट म्हणजे कॉर्न घेतले, तुम्हाला दाखवतो. बघू शकता काही कॉर्न घेतलेत खायला मार्केटमध्ये. आता विना लेकची इथे आपली गाडी तिथे दादाच आहेत. आणि म्हणजे इथून आता डायरेक्ट रूमवर जाणार आहे, जेवणार आणि झोपणार. मस्त थंड वातावरण एकदम भारी, खूप भारी वाटतं. एकदम तरी लागतं बाबा. थंडी आहे ना आता. चिरी पायनॅपल न्यू ग्रँड ओपनिंग. हा पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन. नवीन बिझनेस. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग? आय होप तुम्हाला आवडला असेल. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, आणि नवीन जागा एक्सप्लोअर करू. तर पूर्ण ब्लॉग बघा, उद्याचे पण येतील. स्टे ट्यून. 3 दिवसाचे ब्लॉग येणारच आहेत. आणि ऐक ना आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर कसं काय वाटला ब्लॉग ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर मितांश भाई तुम्ही पण करा. तुम्ही पण करा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.